नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मकर संक्रांत 2024 याबद्दल माहिती पाहणार आहोत। मकर संक्रांत कधी आहे, कशावर बसली आहे, कोणत्या दिशेने जात आहे, वाहन कोणते आहे आणि वस्त्र कोणते घातले आहे, दान काय द्यावे किंवा कोणत्या गोष्टी वर्ज्य करावेत, मकर संक्रांतीचा पुण्यकाल कोणता व त्याचं फल काय, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात अगोदर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती। मकर संक्रांत हा हिंदू धर्माचा प्रमुख सण मानला जातो। हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे। जेव्हा सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते। मकर संक्रांतीचे फल रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 शके 1945 पौष शुक्ल 3 उत्तर रात्री 2:42 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे। मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा सोमवार दिनांक 15 जानेवारी रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असेल, म्हणजे सकाळी 7:17 पासून ते सायंकाळी 6:20 पर्यंत संक्रांतीचा महापुण्यकाल असेल। संक्रांतीचे फल म्हणजे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील। संक्रांत जिथून जात आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल। मकर संक्रांत कशा बसली आहे, तिचे वाहन काय, आपण ते पाहणार आहोत। मकर संक्रांतीचे वाहन घोडा आहे, उपवाहन सिंह आहे। तिने काळे वस्त्र परिधान केले आहे, हातात भाला घेतला आहे, हळदीचा टिळा लावला आहे, वयाने वृद्ध असून बसलेली आहे, वासाकरिता दुर्वा घेतलेल्या आहेत, चित्राने भक्षण करीत आहे, जातीने ब्राह्मण आहे, भूषणार्थ सोनं धारण केलेले आहे, वार नाव घोरा आहे आणि नक्षत्र नाव महोदरी आहे। सामुदाय मुहूर्त म्हटलं तर 15 आहेत। ती उत्तरेकडून दक्षिणेत जात आहे आणि नैऋत्य दिशेस पाहत आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदय होताच आंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यावा। शक्य असल्यास पवित्र नदीत किंवा जवळच्या नदीवर जाऊन आंघोळ करावी। जर हेही शक्य नसेल तर घरामध्येच गंगाजल मिसळून स्नान करून घ्यावे। नंतर घरातल्या देवाची पूजा करावी, सूर्यदेवाला नमस्कार करावा, गायत्री मंत्राचा जाप करावा। मकर संक्रांतीच्या दिवशी कोणते कामे वर्ज्य करावे ते आपण पाहणार आहोत। दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशीची धार काढणे, या कामविषयक सेवन करणे असे काम करू नये। मकर संक्रांतीच्या पर्व काळात द्यायचे दान: नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिलपात्र, तीळ, गूळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी वस्तू तुम्ही देऊ शकतात। मकर संक्रांतीला दान पुण्य देण्याची परंपरा खूप महत्त्वाची आहे। या दिवशी तुमच्या दारात येणाऱ्या कोणत्याही साधूला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका। आपल्याला शक्य होईल असं काहीतरी दान नक्की करावं। संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे। या काळात थंडी असते, त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खावेत। तीळ लावलेली बाजरीची भाकरी खावे, तिळाचे लाडू खावेत। तीळ वापरण्याचा दुसरा अर्थ म्हणजे सिद्धता असा होतो। सिद्धता म्हणजे स्नेह आणि मैत्री। या स्नेहाचे गुणांनी मिश्रण करता स्नेहाची गोडी वाढवावी, हा त्यातला हेतू असतो। मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळाची देवाणघेवाण करावी। स्नेह वाढवण्याची, नवीन स्नेहबंध जोडायचे, जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्वत करायचे, हा ह्याचा उद्देश असतो। आपल्या जवळच्यांना तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या, तिळाचे काही पदार्थ असतील ते वाटप करावे आणि त्यांना म्हणावं, तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला। याचबरोबर त्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा द्याव्या। आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो, आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।